भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर सन 2025-26चे फॉर्म कधी सुरू होणार आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे या संदर्भात भरपूर सारे विद्यार्थी अशा प्रकारच्या कमेंट्स करत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये रिन्यूअलचे फॉर्म सुरू होणार आहे आणि त्यानंतर हॉस्टेलची प्रोसेस कंप्लीट झाली तर आपल्याला नवीन विद्यार्थी नोंदणी सुद्धा सुरू होऊ शकते आणि यामध्ये अगोदर सुद्धा स्वाधारचे फॉर्म सुरू केल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी करून घ्यायचे आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स रेडी। कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर अडचण जाते ते म्हणजे की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्म फिलअपसाठी लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर बघू शकता स्वाधार योजना 2025-26 आणि डॉक्युमेंट लिस्ट यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे आणि आपण हे डॉक्युमेंट डायरेक्टली कुठून बघतोय, जिथून आपल्याला आता जो आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईनमध्ये तर आपल्याला अपलोड कोणकोणते डॉक्युमेंट्स करावे लागेल आणि या व्यतिरिक्त परत कोणते डॉक्युमेंट्स लागेल की जे अपलोडिंगमध्ये राहणार नाही परंतु तुम्हाला फॉर्म फिलअपमध्ये द्यावे लागेल, त्या प्रकारची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर हे जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला अटॅच करायचे आहे। तर बघू शकता सर्वात प्रथम पहिले डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट। तर तुम्ही SC कास्टमध्ये आहे या प्रकारचं तुम्हाला प्रूफ द्यावं लागेल कास्ट सर्टिफिकेट आणि यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे अपलोड करायचे आहे। अपलोडबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेऊ की 250 KB मध्ये तुम्हाला PDF पाहिजे आहे। तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे PDF स्वरूपामध्ये आणि ओरिजिनल आणि ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स कॉलेजला सबमिट केलेले असेल त्यांनी आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करून किंवा जेही त्यांच्याकडे फोटो काढलेले असेल त्यांनी PDF करून घ्या 250 KBच्या आतमध्ये। त्यानंतर त्यांना लागणार आहे महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा। यामध्ये तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट देऊ शकता, इलेक्शन कार्ड, आयडेंटिटी, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट किंवा TC या प्रकारे एक डॉक्युमेंट्स आहे। परंतु भरपूर सारे विद्यार्थ्यांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे म्हणजे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्राचे सर्टिफिकेट आहेच, तर तुम्ही ते सर्टिफिकेट यामध्ये अपलोड करू शकता। त्यानंतर लागणार आहे विद्यार्थ्यांकडे इन्कम सर्टिफिकेट। तर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तहसीलदार यांच्याकडून मिळालेले इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आहे। लिमिट आहे 2.5 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला ही इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर काही विद्यार्थी हँडिकॅप असतात तर त्यांना इथे हँडिकॅप सर्टिफिकेट लागणार आहे। त्यांच्याकडे जेही हँडिकॅप सर्टिफिकेट असेल त्याबद्दलचं प्रूफ म्हणून त्यांना अपलोड करावे लागेल। यामध्ये मार्कशीट आणि TCचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। तर बघू शकता समजा एखादा विद्यार्थी डिग्रीसाठी ॲडमिशन घेत असेल म्हणजे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेता BE BTech MA MCom BA BCom या प्रकारच्या जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल डिग्रीसाठी तर त्यांना 10वीची मार्कशीट प्लस 12वीची मार्कशीट आणि प्लस TC असे 3 डॉक्युमेंटची एक PDF बनवायची आणि ते साईजसुद्धा वाढून दिलेली आहे। 512 KBची लिमिट दिलेली आहे। तर तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट्स कंबाईन करायचे आहे। समजा एखादा विद्यार्थी MBAला ॲडमिशन असेल किंवा MComला असेल म्हणजे आपण समजू की पोस्ट ग्रॅज्युएशनला, तर तो विद्यार्थी कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करेल बघा 10वी 12वी डिग्रीची फायनल मार्कशीट ज्यावरती पर्सेंटेज नमूद केलेले असेल। डिग्रीमध्ये आपल्याला एवढे मार्क्स मिळालेले आहे आणि ती एकच मार्कशीट असते फायनल सेममध्ये तर ती तुम्हाला एक अपलोड करावी लागेल आणि प्लस TC असे 4 डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल। तर मार्कशीट आणि TCमध्ये तुम्हाला ही एक महत्त्वाची अपडेट आहे कारण लास्ट इयरमध्ये यासाठी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी गेल्या, त्यामुळे यावर्षी कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण जाऊ नये त्याप्रकारे आपण संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे व्यवस्थितरित्या अपलोड करणार आहे। कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना लास्ट इयरमध्ये अडचणी गेल्या त्यामुळे आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे त्या कॉलेजकडून त्यांना लागणार आहे बोनाफाईड सर्टिफिकेट। तर बोनाफाईड सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट असणार आहे। तुम्ही ज्याही कॉलेजसाठी ॲडमिशन घेतलेली असेल तुम्ही त्यांच्याकडून स्वाधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट इश्यू करून घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांची गॅप असेल ते विद्यार्थी गॅप सर्टिफिकेट अपलोड करेल। तर यामध्ये आता बघू शकता गॅप तुम्हाला किती, तर गॅप तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये गॅप पाहिजे। 2च्या वर असेल तुमची गॅप तर तुम्ही यासाठी इलिजिबल राहणार नाही आहे। आणि कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, ATKT चालणार का किंवा चालणार नाही या संदर्भात संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो GR एकदा अतिशय महत्त्वाचा आहे, तो व्हिडिओ संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा बघा कारण स्वाधार योजनेमध्ये 2024ला तो GR आलेला आहे। त्यामध्ये जे प्रश्न तुम्हाला पडत आहेत त्या प्रश्नाबद्दल संपूर्ण उत्तरं त्या GRमध्ये दिलेलं आहे। ATKT चालते की नाही चालत, इन्कम किती चालते, त्यानंतर गॅप किती चालणार आहे अशाबद्दलचे भरपूर सारे अपडेट्स त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघू शकता डिक्लेरेशन सांगण्यात आलेले आहे स्टुडंट आणि पॅरेंट्सचे। तर हे डिक्लेरेशन तुम्हाला मिळणार कुठून तर बघू शकता तुम्हाला हे डिक्लेरेशन इथूनच मिळणार आहे। डायरेक्टली तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे अपलोडच्या अगोदर।
परंतु हे जे डिक्लेरेशन तुम्ही एकदा रीड करा. या डिक्लेरेशनमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन वसतिगृहाबद्दल दिलेली आहे. कारण हे डिक्लेरेशन वसतिगृहासाठी लागू आहे, स्वाधारसाठी लागू नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही एकदा तुमच्या ऑफिसकडून किंवा कुठून तरी तुम्हाला माहिती घेणं गरजेचं राहणार आहे की हे डिक्लेरेशन अपलोड करायचे आहे किंवा नाही आहे. एकदा माहिती घ्या आणि जर तुम्हाला वाटत आहे अपलोड करायचे तर डाउनलोड करा, सिग्नेचर करा, प्लेस लिहा, डेट टाका त्यावरती आणि अपलोड करा. 3 पेजचं PDF आहे, 250 KBच्या आतमध्ये अपलोड करा. त्यानंतर बघू शकता रेंट ॲग्रीमेंट. जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे त्या घरमालकासोबत तुम्हाला तुमचे रेंट ॲग्रीमेंट बनवायचे आहे. रेंट ॲग्रीमेंट हे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तर रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला तुमच्या घरमालकासोबत बनवून घ्यायचं. तुम्ही सेतूमधून सुद्धा याचे जे ॲफिडेविट बनवू शकता, नोटरी असेल तर नोटरीसुद्धा बनवू शकता. कारण मागच्या वर्षीसुद्धा नोटरी पण ॲक्सेप्ट केली आणि ॲफिडेविटसुद्धा ॲक्सेप्ट करून घेतले आहे ऑफिसने. त्यानंतर बघू शकता कॉलेजकडून एक डिक्लेरेशन फॉर्म पाहिजे आहे की जे तुमचं कॉलेज आहे हे महानगरपालिकेच्या 5 किलोमीटरच्या आतमध्ये आहे किंवा नाही आहे, त्याबद्दलचं एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. हा जो फॉर्म आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. त्याबद्दलचं संपूर्ण माहिती एक व्हिडिओसुद्धा देण्यात येणार की तो फॉर्म कसा फिलअप करून घ्यायचा. तो फॉर्म फिलअप करून घ्यायचा आणि कॉलेजमध्ये जाऊन त्यावरती HOD किंवा प्रिन्सिपलची सिग्नेचर आणि स्टॅम्प कॉलेजचा घेऊन यायचा. तुम्हाला तो फॉर्म लागू राहील. अटेंडन्स सर्टिफिकेट म्हणजे 75% विद्यार्थ्याची प्रेझेंटी सर्टिफिकेट ही सुद्धा तुम्हाला कॉलेजमधून घ्यावी लागेल. आता भरपूर सारे विद्यार्थी म्हणतात की सर आमचं कॉलेज तर 2च महिने झालेलं आहे, 3च महिने झालेलं आहे. तर त्या 3 महिन्याच्या कॉलेजची ॲव्हरेज काढून 75% येते किंवा नाही हे काढू शकतो आपण. एका महिन्याची सुद्धा निघते, 2 महिन्याची सुद्धा निघते, 15 दिवसाची सुद्धा प्रेझेंटी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. त्यामुळे प्रेझेंटी आम्ही कॉलेज कमी केलेलं आहे, प्रेझेंटी येणार कशी असं काहीच नाही आहे. जेवढे दिवस तुमचं कॉलेज झालेलं आहे त्याची जे पर्सेंटेज वाईज तुमची कॅल्क्युलेशन करून तुमची पर्सेंटेज काढल्या जातात आणि त्यानुसार तुम्हाला तुमची प्रेझेंटी ही एका कागदावर देण्यात येते आणि ते सुद्धा त्यावरती सुद्धा तुम्हाला स्टॅम्प लागेल आणि प्रिन्सिपलची सिग्नेचर लागेल. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे बघू शकता. तर यामध्ये तुम्हाला एक पहिलं डिक्लेरेशन लागणार आहे ते म्हणजे की तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही. आपण जर बघतो मराठीमध्ये तर कोणत्याही शासकीय वसतिगृहाला प्रवेश घेतलेला नाही याबद्दलचं एक सेतूमधून तुम्हाला ॲफिडेविट बनवायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे तुम्हाला की स्थानिक रहिवासी नाही आहे, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे एक ॲफिडेविट बनवायचे आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही हे कंबाईनही बनवू शकता की आम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट वसतिगृहाला प्रवेश घेतलेला नाही व आम्ही स्थानिक रहिवासी नाही अशाबद्दलचे ॲफिडेविटसुद्धा मागच्या वर्षी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी आणले होते. आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला डेमो व्हर्जन आपल्या चॅनलवर दाखवण्यात येणार की डॉक्युमेंट्स कसे राहणार आहे. परंतु अजूनपर्यंत फॉर्म सुरू झालेलं नाही आहे, त्यामुळे फक्त आपण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे की विद्यार्थ्यांच्या लक्षात असायला पाहिजे जे डॉक्युमेंट्स आहे हे आतापासून तुम्ही रेडी करणे सुरू ठेवून द्या. म्हणजे जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला लागू शकते इलेक्ट्रिक बिल लागू शकते घरमालकाचे. त्यानंतर तुमचे बँक पासबुक. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागणार आहे. हे अपलोडिंग नाही आहे, परंतु आपण जेव्हा फॉर्म फिलअप करू तेव्हा तुम्हाला परत ज्या गाईडलाईन येतील त्या गाईडलाईननुसार सांगण्यात येणार फॉर्म फिलअप करताना की कोणकोणते डॉक्युमेंट्स. हे सुद्धा डॉक्युमेंट्स मागच्या वर्षी अपलोड करायला लावलेले होते, यासाठी सुद्धा फॉर्म त्रुटीमध्ये आला. तर ते आपण वेळेवर या वर्षीची जी गाईडलाईन येईल त्यानुसार आपण फॉर्म फिलअप करू. तर अशा प्रकारे तुम्हाला जेही डॉक्युमेंट्स यामध्ये सांगण्यात आलेले आहे संपूर्ण डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे आणि फॉर्म फिलअपसाठी लागणार आहे. तरी स्वाधार योजना 2025-26साठी ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करा. संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरूच आहे. 2024चा GR दिलेला आहे, तो GRचा व्हिडिओ संपूर्ण विद्यार्थ्यांना एकदा बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्यामध्ये संपूर्ण तुमचे डाऊट्स हे क्लिअर होणार आहे. आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर अगोदर तुमचे रिन्युअलचे फॉर्म सुरू होणार, मग न्यू विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू होणार. फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.